आपला पहिला प्रश्न आहे, प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिले? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? तर प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. भाऊ महाजन यांनी हे साप्ताहिक 1841 या वर्षामध्ये सुरू केलं होतं. याच भाऊ महाजनचं पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे. गोविंद विठ्ठल कुंटे हे या भाऊ महाजनचं पूर्ण नाव आहे. आणि याच भाऊ महाजन यांनी 24 ऑक्टोबर 1841 या दिवशी हे प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. आणि यामध्ये शतपत्रे कोणी लिहिलेली आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये लोकहितवादींचं पूर्ण नाव विचारलेलं आहे. तर लोकहितवादी यांचं पूर्ण नाव होतं गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी यांचं पूर्ण नाव आहे, गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे द बंगाल गॅझेट हे भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे. हे कोणी सुरू केलंय? तर हे जेम्स ऑगस्टस हिकी याने सुरू केलेलं आहे. कधी? तर हे 29 जानेवारी 1780 मध्ये कलकत्ता या ठिकाणी सुरू केलं होतं. नेक्स्ट, मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केलं? मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कधी? तर हे 31 जानेवारी 1920 या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या सहाय्याने सुरू केलेलं नियतकालिक आहे मूकनायक. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था आहे हिंगणे या ठिकाणी. 1907 या वर्षामध्ये याच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालय स्थापन केलं होतं. आणि याच महिला विद्यालयाचं त्यानंतर पुढे 1919 या वर्षामध्ये हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय कोठे होते? गदर पार्टी ही पार्टी जी आहे, गदर पार्टी ही 25 जून 1913 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन केलेली क्रांतिकारी संघटना होती. अमेरिका व कॅनडामध्ये जे भारतीय रहिवासी राहत होते त्यांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती. आणि हिचं मुख्यालय हेडक्वार्टर कुठे होतं? तर हिचं हेडक्वार्टर होतं सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी या गदर पार्टीचं मुख्यालय होतं, गदर संघटनेचं मुख्यालय होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसर येथे कशासाठी सभा भरली होती? तर 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसर या ठिकाणी बैसाखी या सणानिमित्त सभा भरली होती. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा आसूड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन या कॉलेजचे प्राचार्य होते. आणि या महाविद्यालयामध्ये ते इतिहास आणि तर्कशास्त्र हे विषय शिकवत होते. 1857च्या उठावातील नेते तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा कोणी केला? तर यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा विनायक दामोदर सावरकर किंवा विदा सावरकर यांनी केलेला आहे, विदा सावरकर यांनी. त्यानंतर प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली, तर दुसरे कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ ही कधी सुरू झाली? तर ही 17 ऑक्टोबर 1940 या दिवशी सुरू झालेली चळवळ आहे. युद्ध काळामध्ये इंग्लंडला अधिक संकटात न टाकण्याच्या हेतूने व आपल्या मागण्या कायम ठेवण्यासाठी गांधीजींनी 1940 मध्ये ही वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केली होती. आणि या मोहिमेचं ध्येय होतं शांततामय व अहिंसक मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे. यामध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते विनोबा भावे, त्यानंतर दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यामुळे आपलं उत्तर होईल पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर विचारलं तिसरे कोण होते? तर तिसरे वैयक्तिक सत्याग्रही होते वल्लभभाई पटेल हे तिसरे वैयक्तिक सत्याग्रही होते, वल्लभभाई पटेल. आणि चौथे कोण होते? तर चौथे होते मौलाना आझाद. चौथे वैयक्तिक सत्याग्रही होते मौलाना आझाद हे चौथे होते.
त्यानंतर पुढचं आहे शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर शारदा सदन किंवा यालाच शारदाश्रम असं म्हटलं जातं आणि ही संस्था जी आहे ती पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेली संस्था होती. कधी सुरू केली होती ती? 1889 मध्ये मुंबईमध्ये सुरू केली होती आणि या संस्थेमार्फत निराश्रित विधवा अनाथ स्त्रिया यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात येत होती. नेक्स्ट, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दादाभाई नौरोजी. आणि याच दादाभाई नौरोजी यांना भारताचं पितामह म्हणून ओळखलं जातं. यासोबतच या दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं. हे दादाभाई नौरोजी 1886, त्यानंतर 1893 आणि 1906 असे 3 वेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. नेक्स्ट, विधवा शिक्षणासाठी डॅश यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. तर विधवांच्या शिक्षणासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हा अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता. पवनार आश्रम कोठे आहे? पवनार आश्रम हे वर्धा या ठिकाणी आहे. इसवी सन 1966 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे डॅशची स्थापना केली. तर या दादाभाई नौरोजी यांनी 1966 मध्ये लंडन या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. ईस्ट इंडिया असोसिएशनची कधी केली होती? तर ही 1 डिसेंबर 1966 या दिवशी केली होती. इंग्रज व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला गैरसमज दूर करणे व इंग्रजांना भारतीयांच्या अडचणींची माहिती करून देणे या उद्देशाने हिची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? यावेळेस गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग. 1857 उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता. संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना कधीपासून सुरू झाली? तर भारतामध्ये पहिली जनगणना ही 1872 मध्ये पार पडलेली आहे आणि त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणनेला सुरुवात झालेली आहे. सत्यबंदीची चळवळमध्ये डॅश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर या सत्यबंदी चळवळीमध्ये राजा राममोहन रॉय यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि सत्यबंदीचा कायदा हा भारतामध्ये 4 डिसेंबर 1829 या दिवशी लॉर्ड विल्यम बेंटिंकने संमत केलेला आहे. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? तर लॉर्ड रिपन याला भारताचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधलं जातं. अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर अ नेशन इन मेकिंग हा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा. मलकापूर नरनाळ्याच्या सरकारची राजधानी होती असा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये आहे? असा उल्लेख ऐन ई अकबरी या ग्रंथामध्ये आहे. ऐन ई अकबरी. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे कोणाचं ब्रीदवाक्य होतं? तर हे बहिष्कृत हितकारिणी सभेचं ब्रीदवाक्य होतं. बहिष्कृत हितकारिणी सभा. डॅश डॅश यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी या भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. गोपाळ कृष्ण गोखले. 24वा प्रश्न आहे, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या लोकप्रिय राष्ट्रगीताचा रचयिता डॅश हा होय? तर याचा रचयिता आहे मोहम्मद इक्बाल. आणि हा आहे शेवटचा प्रश्न, डिवाइन लाईफ हे कोणाचं आत्मचरित्र आहे? याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. डिवाइन लाईफ हे कोणाचं आत्मचरित्र आहे?